आज आपण इथं ओल्या दाण्यांची राजम्याची ओल्या दाण्यांची झटपट अशी उसळ बघतोय। साध्या सोप्या पद्धतीने आपण आज इथं उसळ बघणार आहोत। तर चला वेळ न घालवता बघूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी ओल्या घेवड्याच्या दाण्यांपासून उसळ करणार आहे, ते दाखवणार आहे। तर चला बघूया उसळसाठी काय काय लागतं। ओला राजमा म्हणजे घेवड्याच्या शेंगा यायला लागलेत, त्याचे मी दाणे घेतलेत, स्वच्छ धुवून आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे दाणे उकडून घ्यायचेत। आपण उसळ बनवणार आहोत। बघू शकता हे धुवून झालेत 1 ते 2 वेळा। आता पाणी टाकून शिजवून घेऊया। बघू शकता त्यासाठी मी इथं उकडलेला राजमा घेतलाय, 2 कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, लाल तिखट, तेल, कोथिंबीर, लसूण खोबरं आणि हळद आणि गरम मसाला लागणार आहे। हे साहित्य आहे उसळसाठी। तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला आहे ना बघा, कढईमध्ये मी इथं 2 पळी तेल टाकून घेते आणि ह्या ओल्या दाण्यांची उसळ खूप छान लागती। वेगळी काहीतरी भाजी आणि टिफिनला पण तुम्ही देऊ शकता आणि मुलं सुद्धा आवडीने खातील, खूप सुंदर लागती। बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं आणि मोहरीची फोडणी देणार आहे। जिरं मोहरी टाकून घेते। ते झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। मी 2 कांदे चिरून घेतलेत, ते टाकून घेते। बघू शकता छोट्या साईजचे 2 कांदे, मोठा असेल तर 1 कांदा खूप होईल। बघू शकता आता मी व्यवस्थित तेलामध्ये हा कांदा व्यवस्थित लाल होसपर्यंत परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बघा कांदा झालेला आहे। आता मी लसूण खोबरं थोडंसं करून घेतलंय, ते टाकते ह्या कांद्याबरोबर आणि लसूण खोबऱ्याचा थोडासा उग्र वास जासपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। बघू शकता आता आपलं लसूण खोबरं झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये ना टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे, ते 1 टोमॅटो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हे टोमॅटो पण छान ह्या कांद्याबरोबर होऊन द्यायचे। बघू शकता टोमॅटो पण मऊ झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये सगळे ड्राय मसाले टाकून घ्यायचेत। 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। टोमॅटो छान असं मऊ झालं की आपल्याला त्याच्यामध्ये आता हळद टाकायची, अर्धा चमचा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचे। तुम्हाला कितपत तिखट करायचे त्यानुसार तुम्ही तिखट त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता। बघू शकता इथं मी 1 ते 1.5 चमचा तिखट टाकून घेते व्यवस्थित आणि कलर यायला बेडगी चटणी टाकली 1 चमचा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांद्याबरोबर। आता इथं आपला मसाला आपण जो टाकलाय तो व्यवस्थित झालेला आहे। बघू शकता आता आपण काय करायचं, जे राजमा किंवा आपण जो घेवडा काढलाय तो ह्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचा मसाला तयार झाल्यानंतर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं पुन्हा एकदा। अशा पद्धतीने उसळ खूप छान लागती आणि झटपट बनती। तर तुम्ही नक्की आता सीझनमध्ये शेंगा आलेल्या आहेत राजम्याच्या, तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची उसळ। बघू शकता आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे। आपण शिजताना पण कुकरमध्ये टाकताना पण थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडं व्यवस्थित चव घेऊनच टाकायचं, किती लागेल त्यानुसार। आणि तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला सांगा। बघा आता इथं आपलं उसळ हलवून झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, थोडंसं असं मिळून येते ही उसळ। व्यवस्थित मसाला आपण खूप सारा मसाला नाही टाकला ना, उसळला काय कांदा टोमॅटोच असतं, मग ते व्यवस्थित मिसळून येतं आणि व्यवस्थित लागतं। आता वरनं कोथिंबीर टाकूया। आता पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि आपल्याला 1 ते 2 मिनिटं झाकण लावून 1 ते 2 मिनिटं होऊन द्यायची। ऑलमोस्ट झालेलीच आहे उसळ आपली। बघू शकता 1 ते 2 मिनिटं झाकण लावून होऊन देऊया। बघा 1 ते 2 तेल पण खूप छान सुटले आणि आपली उसळ पण तयार झालेली। तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा खा, खूपच छान लागती, चवदार लागती। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला दाखवलेली ही राजम्याची उसळ कशी वाटली, आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।
मी दाखवलेल्या घेवड्यांच्या दाण्याची उसळची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.